गायकवाड यांना परवानगी देऊ नये मतदानाची अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे। पण काही वेळेपूर्वी काही दिवसांपूर्वी आपल्या बाबतीत मात्र वेगळा निर्णय घेतला, भाजपच्या बाबतीत मात्र वेगळा निर्णय। ज्युडिशियल सिस्टम मध्ये हे दुवाभाव दिसलेला आहे। तुमच्या केसमध्ये एक निर्णय होता, ह्या इकडे तर इलेक्शन कमिशन आणि ज्युडिशियल कस्टम हे वेगळा भाव दिसतंय। याबद्दल आपलं म्हणणं काय आहे आणि काय सांगाल? मी जेव्हा किंवा माझ्यावर जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खोटे आरोप लावून खोट्या केसेस करून मला जेव्हा तुरुंगात टाकण्यात आलं होतं, त्यावेळेस सुद्धा विधान परिषदची निवडणूक आली होती आणि त्या निवडणुकीमध्ये मी परवानगी मागितली होती कोर्टाला की मला विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याची परवानगी द्यावी। मी खालच्या कोर्टात गेलो होतो, खालच्या कोर्टाने परवानगी नाकारली। नंतर हायकोर्टात गेलो, हायकोर्टाने सुद्धा मला परवानगी नाकारली आणि त्याच्यामुळे मी मतदान करू शकलो नव्हतो। पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जे गणपत गायकवाड जे तलोजा जेलमध्ये आहे, आमदार साहेब, भारतीय जनता पार्टीने मला वाटतं दबाव टाकून ज्या पद्धतीनं लोअर कोर्टाच्या माध्यमातून हा निकाल त्या निमित्तानं लोअर कोर्टाने दिलेला आहे, म्हणजे आमच्यासाठी अनिल देशमुखांसाठी अलग न्याय आणि गणपत गायकवाडसाठी अलग न्याय। अशा पद्धतीनं आज गणपत गायकवाडांना जे खालच्या कोर्टाने परवानगी दिली आहे, आम्ही जेव्हा परवानगी मागितली होती, मी परवानगी मागितली होती तेव्हा मला दिली नव्हती। त्याच्यामुळे कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी सत्तेचा दुरुपयोग करते है, हे याच्यातनं सिद्ध होतं। साहब, हिंदी में आपसे जानना चाहेंगे कि आपके वक्त एक अलग न्याय दिखाई दे रहा है, अभी एक न्याय अलग दिख रहा है, जहां पर आपको न्याय में यहाँ पर इलेक्शन करने नहीं दिया गया था और गणपत गायकवाड़ इन्हें चुनाव के लिए दिया गया, इसके ऊपर आपका क्या कहना है? देखिए, मुझे जब भारतीय जनता पार्टी ने फर्जी आरोप के तहत मेरे ऊपर ईडी और सीबीआई की कार्रवाई की थी, मुझे आर्थर रोड जेल में डाला गया था। उस टाइम भी विधान परिषद का चुनाव आया था। मैंने उस वक्त कोर्ट से परमिशन मांगी थी कि मुझे आमदार होने के नाते, विधायक होने के नाते मेरा हक बनता है कि मुझे हुटिंग करने की परवानगी देना चाहिए। लेकिन मेरी अर्जी उस टाइम लोअर कोर्ट ने भी नकार दी और उसी प्रकार हाई कोर्ट ने भी मेरी अर्जी नकार दी थी और उस चुनाव में मैं मतदान नहीं कर पाया था। लेकिन आज जो विधान परिषद का जो चुनाव हो रहा है, उसमें भारतीय जनता पार्टी के जो आमदार है गणपत गायकवाड़ साहब, वो तलोजा जेल में हैं और उन्होंने परमिशन मांगी थी, तो आज उनको कोर्ट ने परमिशन दिया। मुझे एक समझता नहीं कि एक विधायक को कोर्ट एक न्याय देती है, दूसरे विधायक को कोर्ट अलग न्याय देती है। मुझे समझता नहीं कि किस प्रकार का न्याय उनको दिया गया है। उनको एक्चुअली में गणपत गायकवाड़ को परमिशन नहीं देना चाहिए था। इसमें साफ दिखता है कि भारतीय जनता पार्टी सत्ता का किस प्रकार से दुरुपयोग करती है, ये खुलेआम से दिखता है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।